छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासातील एक बुलंद आवाज आणि सह्याद्रीच्या छातीचा रणमर्द म्हणजेच तानाजी मालुसरे. आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं म्हणत जे मुठभर मावळ्यांसकट मुघल सैन्यावर तुटून पडले होते ते तानाजी मालुसरे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुटलेल्या ढाली सकट तलवार होऊन तळपले होते ते तानाजी मालुसरे. आणि कोंढाणा मिळवण्यासाठी जे सिंहासारखे लढले ते होते तानाजी मालुसरे. साहेब अस्वस्थ दिसत आहात. अभयात भिंती मजबूत तटबंद, पुण्याकडे तोंड करून असलेला कोंढाणा जर आपल्याकडे असेल तर ताकद, पण शत्रूकडे आहे तर आपल्यासाठी सगळ्यात मोठे संकट. आम्ही जाणून आहोत आऊसाहेब. कोंढाणा गेल्यापासून स्वराज्याचा एक हात निखळल्यासारखा झालाय. मुघलांच्या जयसिंगासोबत केलेला तह अजूनही आमच्या काळजात खोल जखम करून आहे. कोंढाण्यासारखे इतर 72 किल्ले त्या तहात गमावले आपण. दिल्लीस तुम्हाला कैदेत ठेवण्याचा त्या औरंग्याचा विश्वासघाती मनसुबा विसरू नका. त्याच्या हातावर तुरी देऊन निसटलो आम्ही. तेव्हाच तह रद्दबातल करायचं मनाशी ठरवलं होतं. कोंढाणा स्वराज्यात परत आणावा लागेल शुभा. सह्याद्री धोक्यातून बाहेर काढावी लागेल. आम्ही तातडीने हालचाली. तुमच्याशिवाय कार्य पार पडणार आहे का? मुद्रा राज, मुद्राव साहेब. अरे तान्हा, ही मिठाई कसली? राज, रायबाचं लग्न जमलंय त्याचं चावतण द्यायला आलो होतो. वा 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 वा. ऐकलं का आऊसाहेब? आमचा बालपणीचा सवंगडी वरबाप होणार. सह्याद्रीच्या धबधब्याला लाज वाटावी असा उत्साह ओसंडून वाहतोय. मग वरबाप कुठवर आली तयारी? जी, आता तुम्हाला आव्हान दिलं की आरती तयारी झालीच म्हणून समजा. राज, काही अडचण आहे का? अडचण? छे छे, कसली अडचण? राज, तुम्हाला आज नाही ओळखत हा तानाजी. काय झालंय? तानाजी, बोलू आपण. आपल्या घरी कार्य आहे, ते झालं की बोलू. राज, तुम्ही सांगत नाही ना तर मी इथंच ठाण मांडून बसणार. तान्हा, आऊ साहेब, आम्हाला परत समजतं होय. असं नाहीये तान्हा, आपला कोंढाणा सोडून आणण्याचा मनसुबा आहे. त्यावरच चर्चा चालली होती. कोंढाणा गनिमांच्या गोटात गेला म्हणजे स्वराज्याला कधीही दगा फटका होऊ शकतो. असा कसा दगा फटका होईल? आणि हाय की इथं तटबंदी सारखे उद्याच कोंढाण्याची मोहीम काढतो. त्यांना घरातलं कार्य आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. राज, हे बी तर आपल्याच घरातलं कार्य आहे. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं. आपल्याला काही करून आधी कळल्यान दरवाजा गाठावा लागणार. तू समोरून तलवारी तयार ठेव. मागच्या तटबंदीला किल्ला जवळ करतो. एक ध्यानात ठेवा, आपल्या एकेकाला 5-5 जणी ठार करायचे. आपण 1000 आणि ते 5000. आम्ही 300 जण किल्ल्यावर चढाई करतो. सूर्याजी, तू मुख्य दारावर जाऊन थांब. हर हर महादेव.
जानते हुए भी खुद चले आते हैं। इस सुअर की मौत तो इस उदय भान के हाथों लिखी है। उदय भान जो औरंगजेब तुझ्यासारखे पिसाळलेले कुत्रे पाळून स्वतःला वाघ समजतो, पण खरा वाघ तिकडे बसलाय वादळावर. त्याला शपथ देऊन आलोय, हा ताना तोंडाने सर केल्याशिवाय तोंड दाखवणार नाही. तू तो तू दिखाएगा मगर आरती पर लेकर। तेरी ढाल ने तो दम तोड़ दिया। शुक्र मना ढाल की जगह तेरा सर नहीं था। स्वराज्यासाठी पोळाची छातीची ढाल करायला हजारो हजारो मावळे उभे आहेत. तुझ्या तलवारी आमचं काही बिघडू शकत नाही. या! तान्हा, मला बोलून गेला होतास गड जिंकवून देशील. अरे सिंहासारखा लढलास तू. गड आला पण आमचा सिंह गेला. आमचा सिंह गेला. आजपासून कोंढाण्याचं नाव सिंहगड.